किती देऊ? भाभी जी, आज नवरात्र उत्सव का कार्यक्रम करीब 9 दिन से चालू है। तो आप दर्शन करने आए क्या? और अच्छा लग रहा है आपको? अच्छा लगता है? बोलो। हम तो गाना भी गाते हैं, दर्शन भी करते हैं, भजन गाते हैं, बहुत अच्छा लगता है। ऐसा दिन तर आपल्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडल प्रगतीनगर कुडूस चे सचिव अजय भानुशाली। मी तुम्हाला असं विचारतो का हे तुमचं जे मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे, तर किती वर्षापासून तुमचं हे कार्य चालू आहे? हे आमचं कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ प्रगतीनगर कुडूस हे आमचे सालाबादपूर्ण हा 9वा वर्ष आहे। सतत 9 वर्ष आमचा हा प्रोग्राम चालू असतो। सतत सर्व लोक आमच्यासाठी झटत असतात। इथं राजस्थानी लोक, मारवाडी लोक, नंतर यूपी बिहार, उत्तर प्रदेशाचे मराठी लोक बहुसंख्येने आहेत आणि हा कार्यक्रम मस्त सुंदर पद्धतीने साजरा करत असतात। आणि इतर भंडाराचा कार्यक्रम, आज तर भंडाराचा दिवस आहे, आज भंडाराचा प्रोग्राम होणार आहे। इथं सर्व लोक फार लोक येतात, उपस्थित असतात भंडाऱ्यासाठी पण। आणि नवरात्री उत्सव हा आमचा देवीचा उत्सव, नवदुर्गेचा उत्सव असतो आणि हा आम्ही आनंदात खूप छान पद्धतीने साजरा करत असतो। बर, मग तुमच्या मंडळाकडून प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सव बसते, त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले उपक्रम राबवताय? आमच्याकडे पहिल्या दिवसापासून खूप उपक्रम असतात आणि पहिल्या दिवसापासून आम्ही देवीची स्थापना करतो। देवीची स्थापना केल्यानंतर रोज रात्री 9 वाजता गरब्याचा कार्यक्रम असतो, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो, लहान मुलांचे रोज रोज नवीन नवीन प्रोग्राम घेत असतो, त्यांना उत्स्फूर्त असे प्रतिसाद देत असतो। लहान मुलांना, लहान मुलं कशी चांगली हुशार होतील असा हा आम्ही प्रयत्न करत असतो आणि चांगले रोजच्या रोज बक्षीस वाटप करत असतो। आमचे मंडळाचे रमेश भोई साहेब हे सल्लागार हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने उपक्रम साजरे करतो। हा आमचा 10वा दिवस, रोज दरवर्षी आम्ही 10 दिवस हे उपक्रम साजरे करत असतो। बरं, प्रगतीनगर कुडूस जी एरिया आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? प्रगतीनगर हा आमचा प्रगतीनगर मध्ये आता आम्ही 14 वर्ष झाली प्रगतीनगर मध्ये राहतो। 14 वर्ष प्रगतीनगर मध्ये मारवाडी समाज, मराठी समाज, उत्तर बिहारी समाज, भैये लोक हे एकोप्याने राहतात। पाटील समाज, कुणबी समाज हे सर्व एकोपाने राहतात आणि आनंदात सर्व उत्सव, होळी झाली, नवरात्र उत्सव झाली, आनंदात साजरी केली जाते। धन्यवाद। तर हे होते मंडळाचे सचिव माननीय अजय भानुशाली आणि तसेच मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नयन राऊत यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा इकडे यायचे समोर समोर। नयन राऊत आहेत, त्याचबरोबर आमची भाभी आहेत, या राजस्थानी समाजाच्या आहेत आणि खूप वर्षापासून इकडे राहतात। अतिशय चांगल्या प्रकारचं खेळीमालीचं वातावरण जे आहे ते इकडे चालू असते आणि प्रत्येक वर्षी आता हे जर तुम्ही समोर बघितलं ना, इकडे खूप खड्डे पडलेले होते आणि ते खड्डे जे आहेत ते बुंजविण्यासाठी ह्या मंडळाने सतत प्रयत्न करून त्याच्यावर हा रस्ता अतिशय चांगला करून घेण्याचा प्रयत्न केला। आमच्याकडं प्रत्येक वर्षी या मंडळाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर येत असतात। कुडूसचे काही ग्रामपंचायतचे पदाधिकारी येत असतात, त्यांच्याकडे आमच्या या समस्या आहेत
ते आम्ही वेळोवेळी मांडलेले आहेत. खड्डे आम्हाला बुंजून पाहिजे, इथे पाण्याची व्यवस्था पाहिजे, ते पाणी प्यायलाही त्याचा बंदोबस्त होईल किंवा इथे जर पाणी आम्हाला जर घाट करून जर मिळाला तर इथे कपडे धुण्यासाठी सुद्धा महिलांना ते सोयीस्कर पडेल. आणि एक विद्युत लाईटीचा जो प्रश्न आहे तो लाईट आम्हाला वेळोवेळी इकडे मिळाली पाहिजे. हे प्रगतीनगरमध्ये राहणारे जितने भी लोग भाई बंद रहते हैं वो सब हमारे ही है, हमारे भाई है, और हम भाईचारा बना के सब साथी जो यूपी के हमारे भाई है, राजस्थान से हमारे भाई है, गुजराती भाई है, सब हम एक ही परिवार के लोग हैं और कोई भी किसके सुख दुख में हम उपस्थित रहते हैं। ऐसा कार्यक्रम ये प्रगति नगर में हर साल में जोर से होता है। और इतने सालों, अगर 9 साल की बात अगर अपने किया है तो 9 साल में इधर जो है कौन सा भी किसी का भी झगड़ा है या तो किसी का किधर आप जाएंगे दूसरे जगह पे तो अपने को सुनने में मिलता है कि भाई लोग को, महिलाओं को, लड़की लोग का ऐसा छेड़छाड़ी होता है। लेकिन हमारे में ये प्रगति नगर में किसी भी भाई का या बाई का या महिलाओं के पास ऐसा कभी हुआ नहीं है। और हम लोग सब सक्षम है, हम ये होने नहीं देते। हम भाईचारा बनाते हैं और शांतता प्रिय लोगों को समझा के ये कार्यक्रम हर साल में हम करते हैं।